मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत। दरम्यान सरकारचे एक शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता आहे। आरक्षणाच्या संदर्भातल्या मसुद्यात सुचवलेल्या दुरुस्तींच्या बद्दल यावेळेला चर्चा केली जाऊ शकते। त्यामुळे जरांगे यांनी दिलेल्या मुंबई आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी हे शिष्टमंडळ पुन्हा एकदा प्रयत्न करत आहे। त्यात यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्ष सज्ज झाला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं राज्यातील सर्व विभागात विभागनिहाय बैठकांचं आयोजन करण्यात येत आहे। आजपासून अमरावती इथून या बैठकांना सुरुवात होते। नवनियुक्त प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली या बैठका होणार आहेत। या बैठकांमध्ये लोकसभा निवडणुकांची रणनीती ठरवण्यात येईल। अजित पवार गटाचा राज्यस्तरीय मेळावा मुंबईत पार पडतोय। निर्धार नारी शक्तीचा या घोषवाक्याखाली षण्मुखानंद सभागृहात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्याला अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे प्रमुख मार्गदर्शन करतील। या मेळाव्याला राज्यभरातून महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं येण्याची शक्यता आहे। मुंबई पालिकेतील खिचडी घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली। कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी यापूर्वी सुद्धा सूरज चव्हाण यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती। यानंतर आता सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली। मातोश्रीच्या बाहेरील हनुमान चालीसा पठण आंदोलन प्रकरणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली। खार पोलीस स्थानकात दाखल गुन्ह्यातून दोषमुक्तीची मागणी, सत्र न्यायालयाच्या कारवाईला स्थगिती अशा मागण्या या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत। याबद्दल आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। ईडीनं दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आज सुनावणी अपेक्षित आहे। आरोपी खासदार संजय राऊत आणि प्रवीण राऊत हे दोघेही कोर्टात उपस्थित राहतील असं कळतं। तर गुरु आशिष कंपनीचे प्रवर्तक आरोपी राकेश आणि सारंग वाधवान हे व्हीसीच्या माध्यमातून सुनावणीला हजर राहणार असल्याचं कळतं। महालक्ष्मी येथे रेसकोर्सच्या बहुचर्चित पुनर्विकास प्रस्तावाबद्दल रेसकोर्सच्या व्यवस्थापनाला आज होणाऱ्या खुल्या सभेत माहिती देण्यात येणार आहे। पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल या सभेत सादरीकरण करतील। या प्रस्तावाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्यामुळे व्यवस्थापनानं येणाऱ्या सदस्यांसाठी नियमावली तयार केली। दरम्यान या पुनर्विकासाला विरोध करण्यासाठी पर्यावरणवादी निदर्शनं करण्याची शक्यता आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज 5.25 तासांचा वाहतुकीचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। चिखले पूल इथे मुंबई बाजूच्या म्हणजे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांच्या इथे मुंबई रेल विकास महामंडळाच्या मार्फत गर्डर बसवण्याचं काम हाती घेण्यात आलं। या कामासाठी दुरुस्तीच्या करता द्रुतगती महामार्गावर सकाळी 11 ते दुपारी 1:15 आणि 2 ते संध्याकाळी 5 अशा 2 टप्प्यात हा वाहतुकीचा ब्लॉक घेण्यात येईल। या वेळेत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद असेल। बदलापुरात खरबई MIDCतील VK केमिकल्स या कंपनीला पहाटेच्या सुमारास जबरदस्त आग लागली आहे। त्याआधी कंपनीच्या आवारात उभ्या असलेल्या टँकरमध्ये काही स्फोट झाले। या स्फोटात कंपनीतील 4 ते 5 कामगार गंभीररित्या जखमी झाले तर एकाचा मृत्यू झालाय। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं आहे। जामनेरमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं दूध उत्पादक शेतकरी तसंच सहकारी खाजगी दूध डेअरी व्यापाऱ्यांची एक बैठक घेण्यात आली। या बैठकीत शेतकऱ्यांच्या दुधासाठी प्रति लिटर 5 रुपयांचं अनुदान देण्यावर चर्चा करण्यात आली। वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं कल्याणमध्ये रस्ता सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत कल्याण पोलिसांनी एक वेगळी चक्क लढवली। मद्यपान करून वाहन चालवल्यानं होणारे अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांना चक्क ग्लासभर दूध देण्यात आलं। दारू सोडा आणि दूध प्या असं आवाहन करण्यात आलं। उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा जोर कायम आहे। मागच्या 2 दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात चांगलाच गारठा जाणवतोय। बुधवारी जळगावात 9.3 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे। राज्याच्या अन्य भागात सुद्धा किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे।
कांद्यामुळे शेतकऱ्यांचा बांधा होत असल्यानं मनमाड, मालेगाव, नांदगावच्या शेतकऱ्यांनी कांद्याच्या लागवडीकडेच पाठ फिरवल्याचं यावर्षी समोर आलंय। त्यांनी हरभरा आणि ज्वारीची लागवड करण्यावर जास्त भर दिलाय। त्यामुळे यंदा कांदा लागवडीच्या क्षेत्रात या भागात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। धाराशिवमधील कारी गावचा सोलापुरात समाविष्ट करण्याचा वाद चिघळलाय। ग्रामस्थांचा सोलापुरात समावेश करायला विरोध आहे। त्यामुळे आता संतप्त ग्रामस्थांनी धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांच्या बदल्यांचं सत्र सुरू झालंय। याच अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात 28 पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या। यात 10 पोलीस निरीक्षक, 7 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 11 पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे। धाराशिव जिल्ह्यातील 3463 अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप काही थांबत नाहीये। संप मिटत नसल्यानं प्रशासनानं आता त्यांना कारवाईचा इशारा दिलाय। राज्य शासनानं आदेश दिल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी म्हटलंय। मुंबई विद्यापीठात परीक्षेच्या संदर्भातला गोंधळ कायम असल्याचं दिसून आलंय। मुंबई विद्यापीठाचं परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ नेहमीच चर्चेत असतं। विधी शाखेच्या प्रथम वर्ष परीक्षेत लेबर लॉ अँड इंडस्ट्रीज रिलेशन या विषयाची प्रश्नपत्रिका ही नवीन अभ्यासक्रमाच्या ऐवजी जुन्याच अभ्यासक्रमाची देण्यात आली। यामुळे विद्यार्थ्यांचा मात्र मोठा गोंधळ उडाला। राज्यामध्ये जेन 1 या रुग्णांच्या संख्येत दुपटीनं वाढ झाली आहे। 201 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। त्यामुळे आता रुग्णांची संख्या 451 वर पोहोचली आहे। वांद्रे कुर्ला संकुल कुर्ला LBS मार्ग धारावी सायन यांना जोडणाऱ्या सायन स्थानकावरचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेचा महत्त्वाचा उड्डाणपूल लवकरच पाडण्यात येईल आणि तिथे नवा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे। या नव्या उड्डाणपुलाची बांधणी होईपर्यंत वाहतूक अन्यत्र वळवण्यात येते। परिसरातल्या 9 रस्त्यांवर वाहनं उभी करण्यास मनाई करण्यात आली। पर्यायी मार्गाचा 20 जानेवारीपासून वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळानं धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अंतर्गत हाती घेतलेल्या 5 पैकी 3 इमारतींचं बांधकाम पूर्ण झालं आहे। उर्वरित 2 इमारतींचं बांधकाम मार्चपर्यंत पूर्ण होईल असा संकल्प मंडळानं केला आहे। या इमारतीच्या बांधकामासाठी 650 कोटी रुपये खर्च झाले आहेत। धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडून ही रक्कम मंडळाला मिळाल्यानंतरच 4 इमारती DRPला हस्तांतरित करण्यात येतील। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5311 घरांची सोडत महिन्याभरापासून रखडली आहे। 24,000 पेक्षा अधिक अर्जदार सोडतीच्या प्रतीक्षेत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत काढण्याचा म्हाडाचा विचार आहे। आता मुख्यमंत्री दाओसवरून परतल्यानंतर लगेचच राम मंदिराचं उद्घाटन आहे, मग प्रजासत्ताक दिन। त्यामुळे या सोडतीला 26 जानेवारी नंतरचाच मुहूर्त मिळेल असं दिसतं। डोंबिवलीमध्ये सिद्धेश बागवे या कलाकारानं पुस्तकरूपी राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे। 62,500 पुस्तकांच्या माध्यमातून 50 फूट उंचीचं हे भव्य राम मंदिर साकारण्यात आलं आहे। 19 जानेवारीपासून 10 दिवस ही प्रतिकृती सगळ्यांना पाहण्यासाठी खुली असेल। अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनामुळे रामाच्या मूर्त्यांची मागणी वाढल्याचं पाहायला मिळत आहे। धाराशिवमध्ये गेल्या महिन्याभरात 10,000 पेक्षा जास्त मूर्त्यांची विक्री करण्यात आली। त्यामुळे मूर्ती कारागिरांच्या हाताला सुद्धा काम मिळालंय। सोलापूर जिल्ह्यातील रामभक्त तरुण सोलापूर जिल्ह्यातून अयोध्येला एकट्यानं पायी निघालाय। 16 दिवसांपूर्वी या तरुणानं बार्शीतून पदयात्रेला सुरुवात केली। तो हिंगोलीमध्ये पोहोचला आहे। येत्या 22 तारखेला अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे। अमरावतीमधून 500 किलो कुंकू अयोध्येला जाणार आहे। ते प्रतिकात्मक कुंकू चांदीच्या कलशामध्ये घेऊन नेलं जाईल। उर्वरित कुंकू हे रथाच्या माध्यमातून उद्याला अयोध्येला नेलं जाईल। सुशीलकुमार शिंदे यांना भाजपात येण्याची ऑफर देण्याचा प्रयत्न केल्याच्या चर्चांवरून आमदार रोहित पवार
यांनी अजित पवार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. अजितदादा मित्रमंडळाचे नेते वयाचा मुद्दा शरद पवार यांच्या संदर्भात बोलतात त्याला पाठबळ देण्याचं काम भाजप करत आहे. दुसरीकडे सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला ऑफर दिल्या जात आहेत असा टोला रोहित पवार यांनी लगावला. राष्ट्रवादीतील आमदार अपात्रतेचा 31 जानेवारीला निकाल लागणार आहे. हा निकाल अजित पवार यांच्या विरोधात जाईल असा दावा रोहित पवार यांनी केला. 31 जानेवारीला हा निर्णय आश्चर्यचकित करणारा असेल असंही पवार म्हणाले. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचं मला निमंत्रण मिळालं, मात्र मी कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. हा कार्यक्रम भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मंजूर केलेला आहे. धार्मिक कार्यक्रम म्हणजे निवडणूक फायद्यासाठी राजकीय मोहीम बनली आहे अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतोय. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात सुद्धा प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत इथे विद्युत रोषणाई करण्यात आली. पालघर मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामातील अतिक्रमण हटवताना पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. डहाणूतल्या गंजाड गणेश बाग इथे ही घटना घडली. या दगडफेकीत काही जण जखमी झाले. पोलीस निरीक्षक सुधीर संखे जखमी झाले असून 3 महिलांना अटक करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील बहुतांश भागात पाणीपुरवठा आज बंद राहील. कुलाबा, भायखळा, आगरीपाडा भागात उद्याला पाणी नाही, तर जे रुग्णालय परिसरात सुद्धा कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ई-बस, ई-कार्ट नूतनीकरण, व्याघ्र सफारी यांचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळेला खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रकाश सुर्वे, प्रवीण दरेकर आणि वन्यप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मीरा भाईंदरमध्ये पोलिसाला लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्याला गुटखा विक्रेत्याला अटक करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून तो गुटखा विक्रीसाठी पोलिसांना लाच देत होता असं आता समोर येत आहे. अनेक लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं या गुटखा विक्रेत्याला अटक केली आहे. स्कूल बसच्या धडकेमध्ये चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची अतिशय दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर संतप्त जमावानं बसची तोडफोड केली, बस पेटवून दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अग्निशमन दलानं आगीवरही नियंत्रण मिळवलं.